इंडक्शन रूरल किशोरवयीन आरोग्य आणि मासिक पाळीचं महत्त्व। नमस्कार। किशोरवय म्हणजे एक खास टप्पा जेव्हा शरीरात, मनात आणि भावनांमध्ये अनेक बदल होत असतात। याच काळात आपलं आयुष्य कसं घडेल याचा पाया तयार होतो। जर या वयात योग्य माहिती मिळाली, आत्मविश्वास वाढला आणि स्वतःची चांगली प्रतिमा मनात तयार केली तर पुढचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि आनंददायक होतं। मुलींच्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया होते, मासिक पाळी। ही प्रक्रिया म्हणजे गर्भाशयात तयार झालेलं मऊ रक्ताचं अस्तर जे दर महिन्याला शरीरातून बाहेर पडतं। ही एकदम नैसर्गिक, आरोग्यदायक आणि सामान्य गोष्ट आहे। मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा त्याला मेनार्चे असं म्हणतात। ही पहिली पाळी साधारणतः 9 ते 16 वयात येते आणि त्यानंतर शरीरात दर महिन्याला ही प्रक्रिया चालू राहते। आता पाहूयात मासिक पाळीचं चक्र काय असतं। पाळी येणं म्हणजे एक चक्र। एका पाळीच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे चक्र म्हणजेच 28 ते 40 दिवसांचं असतं आणि पाळी 3 ते 7 दिवस चालते। आता पाहूयात पाळी दरम्यान होणारे त्रास। काही वेळा मुलींना त्रास होतो, जसं की अनियमित पाळी, जास्त रक्तस्राव किंवा ओटी पोटात वेदना। हे नैसर्गिक आहे, पण सतत त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयोगी ठरतात। ओटी पोटावर गरम पाण्याची बाटली ठेवणे, सौम्य मसाज, गरम आल्याचा चहा। पाळीपूर्व लक्षणं काय असतात ते पाहूयात। पाळी सुरू होण्याआधी काही मुलींना डोकं दुखणं, चिडचिड, स्तनांमध्ये जडपणा किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं अशी काही लक्षणं जाणवतात। हा त्रास कमी करण्यासाठी मीठ कमी असलेला आहार, पालेभाज्या आणि फळांचा समावेश फायदेशीर ठरतो। आता पाहूयात मासिक पाळीमध्ये स्वच्छता का महत्त्वाची। पॅड वेळेवर बदलणं, बाहेरच्या अवयवांची स्वच्छता राखणं। सॅनिटरी पॅड नसेल तर स्वच्छ कपडाही वापरता येतो, पण तो दिवसातून 3 ते 4 वेळा बदलायला हवा। वापरून झालेला कपडा धुवून उन्हात वाळवून ठेवाव्यात जेणेकरून संसर्ग टाळता येईल। आता पाहूयात कचऱ्याचं व्यवस्थापन। वापरलेले पॅड योग्य पद्धतीनं फेकावेत, कागदात गुंडळून खड्ड्यात पुरावेत किंवा योग्य ठिकाणी जाळावेत। आजकाल शाळा आणि कॉलेजेसमध्ये डिस्पोजल मशीन्स देखील असतात। तर अशातही आपल्या गावात दर महिन्याला किशोरवयीन मुलींची एक बैठक घ्या। त्यांना मासिक पाळीबद्दल माहिती द्या। सॅनिटरी पॅड वापरायचं महत्त्व समजून सांगा। आपल्या भागात जर सरकारी सॅनिटरी पॅड योजना असेल तर तिचा फायदा घेऊन मुलींमध्ये स्वच्छतेची सवय लावा। तर श्रोते हो, मासिक पाळी ही तुमच्या आयुष्याचा एक सुंदर नैसर्गिक भाग आहे। त्यात लाजण्यासारखं काहीच नाही। स्वतःचा आदर करा, शरीराचं ऐका आणि प्रत्येक दिवस आनंदात जगा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि गावातील प्रत्येक किशोरवयीन मुलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सशक्त किशोरवय, निरोगी भविष्य।